आणि म्हणून बिग बॉस होणार आहे 14 दिवसांमध्ये बंद। नेमका काय विषय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी नक्की सांगतो। वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि वळूयात व्हिडिओ। मित्रांनो, आता 100 दिवसांचा बिग बॉस आता अवघ्या 17 दिवसांवर आहे आणि म्हणजे 14 दिवसांमध्ये म्हणजे 2च हप्त्यांमध्ये बिग बॉस बंद होणार। नेमका काय विषय हा? का तर बाबा आता हिंदीमध्ये जो सलमान खान यांचा बिग बॉसचा सीझन, नवीन सीझन जो चालू होतोय, त्याच्यामुळे मराठी बिग बॉस हा बंद होणार आहे। हा एक पहिलं कारण झालं। दुसरी गोष्ट म्हणजे की बाबा आता कलर्स हिंदी हे पहिलं आहे आणि कलर्स मराठी हे दुसरं चॅनल आहे। तर कलर्सनी कदाचित त्यांनी आपसामध्ये सांगितलं असेल की बाबा नाही, आता 100 दिवस तुमचा चालणार आहे आणि मध्येच आमचा सीझन ऑन होतोय, तर मग आता इकडे वळालेली पब्लिक ती हिंदी नाही बघणार। आणि सलमान भाई तुम्हाला तर माहिती आहे, ते इंडस्ट्रीमध्ये खूप त्यांचं चालतं वगैरे सगळ्या गोष्टी, कदाचित सगळ्या या गोष्टींमुळे, कदाचित या क्रायटेरिया वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे आणि कदाचित या चॅनलच्या काही अंडरस्टँडिंग असतील किंवा काही असतील काही बाबा कॉन्ट्रॅक्ट वगैरे झालेले, तर या सगळ्या 2-4 गोष्टी दिसतायत सगळ्यांना डोळ्यासमोर, त्यामुळे कदाचित बिग बॉस 14 दिवसांमध्ये बंद करतायत। याचं सगळ्यात मोठं कारण तर एकच आहे की हिंदी बिग बॉस आता अरबाज घराच्या बाहेर गेलाय आणि घराच्या बाहेर अर्धा हात काढणारी निक्की आता एकटी घरामध्ये। आता एकटी जरी घरामध्ये असली तरी ती म्हणते की मी माझं सिंहासन सोडलेलं नाहीये बिग बॉस, मी माझं सगळं माझ्याकडून तुम्ही सगळ्या गोष्टी हिसकावून घेतल्या, पण मी माझी गद्दी सोडलेली नाही, माझं सिंहासन तशाच तसं आहे। हा, आता दुसरी गोष्ट ती घरामध्ये म्हणते की मी काम वगैरे काहीच करणार नाही वगैरे, सगळे आता आलतू फालतूपणा चालू आहे घरामध्ये। आणि दुसरी गोष्ट मध्ये आता अंकिताने यार सूरजला नॉमिनेट केलंय। आता त्याच्या मागचं रिझन काय तर बाबा, निकषानुसार जेव्हा त्यामध्ये दिलेलं होतं की बाबा अशा अशा गोष्टीत की जो अपात्र ठरवायचा आहे, नॉमिनेट करायचा आहे का, आता ज्याला ठाम मुद्दे मांडता येत नाहीयेत, अंकिताच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सूरज बरोबर आहे, ठाम मुद्दे मांडता येत नाही, त्याला बोलायला सांगितलं तर बोलता येत नाही। पण अभिजित कुठेतरी बोलला होता की नाही, बिग बॉसच्या घराचा विनर तोच आहे। अभिजित कालच्याच एपिसोड मध्ये तो बोलता बोलता कुठेतरी बोलून गेला होता की बाबा नाही, वोट त्यालाच मिळत आहे जास्त आणि तो विनर होईल। आता संग्राम चौगुले घराच्या बाहेर गेल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलमधनं लाईव्ह गेले आणि लाईव्ह गेल्यानंतर त्यांनी सांगितले की बाबा मला घरामध्ये जेव्हा पाठवलं होतं, तर मला जे टार्गेट होतं माझं की अरबाजला घराच्या बाहेर काढायचं, ते मी माझं टार्गेट पूर्ण केलेलं आहे, त्यामुळे मला कुणीही काही बोलू शकत नाही। हा, आता इंजुरीमुळे मी बाहेर आलो, त्यात माझा काही दोष नाहीये, तो ठीक आहे, झालं ते ऐन वेळेला खेळता खेळता, पण मी शेवटपर्यंत टिकलोच असतो आणि माझं जे काम होतं की अरबाजला घराच्या बाहेर काढणं, ते मी केलेलं आहे। आणि त्यामुळे सगळे नेटकरी वगैरे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव करताय। सगळेजण म्हणतात की नाही, तुम्ही चांगले खेळले, तुम्ही काय टेन्शन नका घेऊ, तुम्ही काळजी घ्या तब्येतीची, त्यामुळे संग्राम चौगुलेंना सपोर्ट करतायत सगळे लोक। दुसरी गोष्ट म्हणजे आता अरबाज घराच्या बाहेर गेला, निक्की घरामध्ये एकटीच आहे, अभिजितला कुठेतरी ती फ्रेंडशिप वगैरे हे करण्याचा प्रयत्न करते, पण अभिजित सोबत पण तिचे वाद झालेत, आजच्या प्रोमो मध्ये दिसले। आता नेमकं काय कारण आहे, नेमकं काय गोष्टी आहेत आणि नेमका कोण विनर होईल हे मला बघायचंय। आता मला तरी असं वाटतं की सूरजला सगळेजण वोट करतायत, पण तरीही त्याला सेकंड किंवा थर्ड देतील का, बिकॉज आता त्याच्याकडे जरी पब्लिकने त्याला एवढं वोट केलं, जरी सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या, पण तरीही एक असतं ना स्वतःचा मुद्दा ठेवायचा किंवा ते करिअर असतं की बाबा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट दिली तर त्याची जी किंमत असते ती कदाचित सूरजला तेवढी नाही कळणार ट्रॉफीची, तर त्यामुळे कदाचित ते मला तरी असं वाटतं अभिजित विनर होईल आणि सेकंड सूरजला देतील असं तरी मला वाटतं। पण जर खरंच वोटिंग नुसार असेल आणि खरंच जर पब्लिक म्हणतीये की नाही आम्ही सगळ्या सूरजला वोट करतो, कारण गल्ली ते दिल्ली सगळ्यांना बिग बॉस फक्त सूरजमुळे कळालाय, कारण आपल्यातला एखादा मुलगा तिकडे जातोय आणि बिग बॉसचं घर गाजवतोय म्हटल्यानंतर सगळं वोट वगैरे सगळे लोक करत होते मनातनं, आणि एका आयडी वरनं 99 वेळा वोट करता येतो असं कळल्यानंतर सगळेजण भरभरून वोट करत होते आणि म्हणून कदाचित वोटिंगमुळे सूरज विनर होईल। पण तुम्हाला काय वाटतं ते प्लीज कमेंट मध्ये सांगा। मला जे वाटतं ते मी सांगितलंय आणि आता 2च हप्त्यांचा बिग बॉस आहे म्हटल्यानंतर या हप्त्यामध्ये 2 काढतील आणि पुढल्या हप्त्यामध्ये 2 काढतील। आता घरामध्ये आहेत 8 सदस्य, तर या हप्त्यामध्ये कोण दोघे निघतील आणि भाऊंच्या धक्क्यावरती भाऊ कोणाकोणाला धक्केतील ते मला बघायचंय, आणि दुसऱ्या हप्त्यांमध्ये पण कोणतरी 2 निघतील। पण टॉप 3 राहणारे कंटेस्टंट मला तरी असं वाटतंय अभिजित, सूरज आणि कदाचित निक्की। का तर निक्की बिग बॉस हिंदी खेळून आली आहे, तिची पब्लिक पण स्ट्रॉंग आहे, सगळेजण तिला वोट करतात, भले ती कशी जरी असली आणि किती जरी फालतू वागत असली तरी तिला वोट करणारी पब्लिक आहे। आता बिग बॉस बंद होणार ही गोष्ट सगळ्यांना बिग बॉसनी जेव्हा सांगितली घरामध्ये, आणि सगळेजण एकदम शॉक झाले की बाबा हे नेमकं असं कसं, नाही बिग बॉस एकदम काहीतरी मस्ती करत असतील किंवा काहीतरी गोष्ट सांगत असतील किंवा काहीतरी त्याच्या मागचा ट्विस्ट असेल, तर बिग बॉस एवढंच म्हणाले होते की बाबा नाही, बस एखादी गोष्ट जेवढी कमी असते तेवढाच त्याचा चांगला आस्वाद घेता येतो। आता समजा एखादा पाहुणा आपल्या घरी आला, तो 2 दिवस राहिला तर आपण जरा चांगली खातिरदारी करतो, कोंबडं काप, हे काप ते काप, पण तो 10 दिवस राहिल्यानंतर आपण उलट त्यालाच बाहेर कसं काढायचं हे विचार करतो।
त्याच पद्धतीने आता 100 दिवसांचा बिग बॉस हा 70 दिवसांवर येऊन थांबलेला आहे आणि हिंदी बिग बॉसमुळे आणि त्या कलर्स हिंदीमुळे कदाचित हा 70 दिवसांमध्ये संपून ह्या 2 हप्त्यांचाच आता खेळ उरलेला आहे. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट. धन्यवाद.